सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत लक्षद्वीप हे उजळले मनी, ही अर्चना बोरावके यांची गोष्ट. प्रीतीची लग्नानंतरची पहिली दिवाळी. राजस तिचा नवरा तिला म्हणाला, प्रीती, तुझी सुट्टी झाली का मंजूर? आपण कधी निघणार ते आईला कळवतो. हो, झाली रजा मंजूर, पण ऑफिसमधले सगळे म्हणत होते की आपली पहिली दिवाळी इथे शहरात साजरी करायची सोडून गावात का चाललात तुम्ही? तिथं काय एन्जॉय करणार? तू मुंबईत वाढली आहेस प्रीती, तुला गावातली दिवाळी कशी असते ते पाहायला मिळेल आणि आईबाबांना पण वाटतं ना की आपण त्यांच्याजवळ असावं दिवाळीला म्हणून. मग प्रीती तयारीला लागली. सगळ्यांसाठी गिफ्ट्स घेतली. गाडीने दोघं निघाली. लग्न झाल्यावर जेमतेम एक आठवडा ती राहिली होती सासरी. नोकरीमुळे तिला मध्ये जाताही आलं नव्हतं. फोनवर सासू सासऱ्यांशी बोलणं व्हायचं तेवढंच. अजून त्यांचे स्वभावही नीट कळले नव्हते. ते पोचले. राजसच्या आईला तर खूप आनंद झाला. घरात राजसची आजी, सासरे, दीर, जाऊ आणि जावेची 2 मुलं. अगदी भरलेलं घर. मुंबईत फ्लॅटमध्ये वाढलेल्या प्रीतीला त्यांचं हे घर खूप आवडलं होतं. पुढे मागे अंगण, मोठमोठ्या खोल्या, अनेक प्रकारच्या फुलझाडांनी नटलेली बाग. अगदी सिनेमात पाहिलं होतं तसं गावाकडचं टिपिकल घर. प्रीती, आज आराम कर. उद्यापासून आपल्याला फराळ बनवायला घ्यायचा आहे. सगळी तयारी झाली. आई, आपण घरी बनवायचं सगळं? रेडीमेड मिळतात ना सर्व पदार्थ. त्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण एकमेकांबरोबर मजेत हा सण एन्जॉय करू. आम्ही तसंच करायचो आमच्या घरी. प्रीती, अगं काही वेळ लागत नाही. सगळ्यांनी मिळून केलं ना की अगदी झटक्यात होतं सगळं. आणि दरवर्षी आपण घरीच बनवतो फराळ. तू नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. प्रीतीला टेन्शन आलं. तिला फराळाचं कुठे काही येत होतं. तिची आई ही नोकरी करायची, त्यामुळे त्यांनी कधी घरी काही बनवलंच नव्हतं. सगळं रेडीमेड आणायचे ते. बाबा कायम फिरतीवर, त्यामुळे दिवाळीचे 4 दिवस त्यांना कशी बशी सुट्टी मिळायची. म्हणून घरात काही करत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा ते बाहेर कुठेतरी फिरायला जायचे आणि एकत्र सुट्टीचा आनंद घ्यायचे. फक्त लक्ष्मीपूजनाला छोटी पूजा व्हायची, त्यामुळे दिवाळीचं तिला काही विशेष महत्त्व वाटत नव्हतं. दुसऱ्या दिवसापासून घरात गडबड सुरू झाली. वसुबारस होतं. सासूबाई आणि जावेनी भराभर सगळा स्वयंपाक केला. मेथीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य गाईला खायला घालून त्या आल्याही होत्या. लाडू आणि चिवड्याची तयारी सुरू झाली. प्रीतीला उठायला उशीरच झाला होता खरं तर. खाली येऊन बघते तर काय, दारात सुंदर रांगोळी सजली होती. जाऊबाई छान साडी नेसल्या होत्या आणि बेसन भाजत होत्या त्या. आजी बसल्या बसल्या सुक्या मेव्याचे काप करत होत्या. तिला खूप लाजल्यासारखं झालं, पण तिला कोणी काही बोललं नाही. तिनं विचारलं, मी काय बनवू? तू लाडू वळायला मदत कर. जावेबरोबर लाडू वळायचं काम सुरू झालं. तिची जाऊ भर लाडू वळत होती. प्रीतीचं काम सावकाश सुरू होतं. 2 मोठ्या पराती भरून बेसन होतं. प्रीतीचे तर लगेच हात दुखू लागले. ते काम संपलं. चिवडाही तयार झाला. जावेनं करंज्यांचं पीठ भिजवलं. जेवणं झाल्यावर करंज्या करू प्रीती, असं म्हणाली. एकाच दिवशी इतकं सारं? हो अगं, अजून घरात थोडी सजावट करायची आहे. लवकर आवरलं तर नंतर गडबड होत नाही. करंज्या सुरू झाल्या. प्रीतीला करंजीची पारी बनवण्याचं काम होतं. जाऊबाई करंज्या भरत होत्या आणि सासूबाई तळत होत्या. आधी तिला काही जमत नव्हतं. कधी जाड तर कधी पातळ पारी होई. मग सासूबाई तिला न रागवता समजून सांगत, अशी लाट, कडा पातळ हव्यात. हळूहळू जमायला लागलं. ती आनंदून गेली. 1-2 करंज्यांचं सारणही भरून पाहिलं. बंद करताना करंजी फुटली. सारण बाहेर आलं. प्रीती, अगं सरावांना येते हे सर्व. तुझी पहिलीच वेळ आहे ना. वर्षाला तरी कुठे येत होतं आधी. आता बघ कसं भराभर हात चालतोय तो.
प्रीती त्या दिवशी खूप दमली होती, पण तिला ही धावपळ, ही लगबग खूप आवडली. घरातले प्रत्येक जण काही ना काहीतरी काम करत होतं. पुरुष मंडळी लाईटच्या माळांनी घर सजवत होते. आकाशकंदील लावला गेला होता. शिवाय घरातली अनेक छोटी मोठी कामंही ते करत होते. लहान मुलांची मध्येच गोड बडबड सुरू होती. दिवाळीची गाणी घरात लावलेली असायची, त्यामुळे अजूनच प्रसन्न वाटत होतं. आज धनत्रयोदशी. प्रीती लवकर उठली. जाऊबाईंना रांगोळी काढायला मदत केली. सकाळी सकाळी सासूबाईंनी चकलीचं पीठ भिजवलं. खमंग चकलीचा दरवळ पसरला. नैवेद्याच्या चकल्या बाजूला काढून सगळ्यांना गरम गरम चकल्या त्यांनी आग्रह करून खायला घातल्या. एकत्र बसून गप्पा मारत फराळ झाला. हे सगळं प्रीतीसाठी अगदी नवीन होतं. दुपारी अनारसे आणि शेव तयार झाली. फराळाने डबे भरून गेले. संध्याकाळी पूजा मांडली. सासूबाईंनी प्रीतीला साडी नेसून यायला सांगितलं. सर्वांनी पूजा केली. घर प्रसन्नतेनं भरलं होतं. दिव्याचं तेज सर्वांच्या चेहऱ्यावर पसरलं होतं. धनाची पूजा झाली. खीरपुरीचा नैवेद्य बनवला होता. दुसऱ्या दिवशी कुणी न सांगताही प्रीती सकाळी साडी नेसून तयार झाली. दिवाळी होती ना त्या दिवशी. सर्व पुरुष मंडळींना उठणं लावून अभ्यंग स्नान घातलं गेलं. नंतर त्यांना ओवाळण्यात आलं. दिवसभर धामधूम सुरू होती. दोघी जावांनी मिळून मोठी रांगोळी काढली. घर सजवलं. पुरणाचा स्वयंपाक तयार झाला. संध्याकाळी पूर्ण घर दिव्यांनी उजाळलं. लक्ष्मीपूजनाची इतकी भव्य तयारी प्रीती पहिल्यांदाच बघत होती. लक्ष्मीची मूर्ती, धनानं भरलेली बोळकी, स्वच्छतेचं प्रतीक असणारी केरसुणी म्हणजे लक्ष्मी, लाह्या, बत्तासे, पुढे मांडलेले दागिने, फराळाचे पदार्थ, त्यापुढे काढलेली सुंदर रांगोळी. किती सुंदर पूजा अगदी मांडली होती त्यांनी. सर्वांनी एकत्र बसून पूजा केली. आरती झाली. सासूबाईंनी दोघी सुनांना हळदी कुंकू लावून सोन्याची नथ भेट दिली. तुम्ही आपल्या घरच्या लक्ष्मी आहात. तुम्ही आनंदात असलात की घरही आनंदी राहील. कायम प्रेमानं राहा आणि दिवाळी एकत्र साजरी करण्याची आपली परंपरा अशीच चालू राहू द्या. प्रीतीला खूप भरून आलं. अशी दिवाळी तिनं कधी पाहिलीच नव्हती. माहेरी 4 जणांच्या कुटुंबात साजरी केली जाणारी ती दिवाळी आणि इथे भरलेल्या घरात पारंपरिक पद्धतीनं होत असलेली दिवाळी किती वेगळी आहे. कायम धावपळ करणाऱ्या आईबाबांसाठी दिवाळीचे 4 दिवस थोडे आरामाचे आणि मजेत घालवायचे हक्काचे दिवस होते. आणि इथे हे सणाचे दिवस म्हणजे धावपळीचे आणि खूप कामाचे. खरं तर आईबाबांचंही बरोबर होतं. शेवटी सण म्हणजे कुटुंबाबरोबर एकत्र येऊन त्यांच्याबरोबर आनंदानं काही क्षण घालवणं. इथेही आम्ही तेच करत आहोत, फक्त पद्धत वेगळी. तिला ही दिवाळीसुद्धा खूप आवडली. मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन फटाके वाजवायला सगळे बाहेर गेले. घर लाईटच्या माळांनी नव्या नवरीसारखं सजलं होतं. आकाशकंदील अनेक रंगांच्या प्रकाशशलाका चहूबाजूंना पसरवत होतं. रांगेत लावलेले दिवे अंगणाची शोभा वाढवत होते. त्या दिव्यांच्या प्रकाशात रांगोळी खुलून दिसत होती. त्या लखलखत्या सौंदर्याचं किती फोटो काढू आणि किती नको असं तिला होऊन गेलं. आज तिला दिवाळी खऱ्या अर्थानं कळली होती. आपल्या परंपरा किती सुंदर आहेत. त्या जपत आपल्या माणसांची साथ घेऊन सर्व उत्सवांना प्रेमाची किनार लावून एकत्र आलो तर दिवाळीच्या दिव्यांप्रमाणे आपली मनही उजळून जातात आणि तो आनंदाचा प्रकाश आयुष्यातला सगळा अंधार दूर करतो. मंडळी, ही जी गोष्ट आहे ना, ही लिहिलेली आहे अर्चना बोरावके यांनी. आणि त्यांनी लिहिलंही आहे की त्यांच्या मनस्वी या फेसबुक पेजवरून ती मिळालेली आहे. तर तुम्हाला पण ही जर गोष्ट आवडली असेल तर मला आणि त्यांच्या फेसबुकवरती त्यांनासुद्धा नक्की कळवा. धन्यवाद.